जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. अं, सगळ्यांचं स्वागत आपल्या या नवीन जय उपक्रमात. गुरु. हा, जय गुरु. तर आपण हा जो अधिक महिना आहे आजपासून सुरू झालेला, अधिक ज्येष्ठ, तर त्याच्यामध्ये असं ठरवलंय की अध्याय 12वा आणि अध्याय 15वा याचा आपण घ्यायचा. आता घ्यायचा म्हणजे काय, याच्यामध्ये एकतर उच्चार म्हणजे योग्य उच्चारण, नंतर शक्य झालं तर पाठांतर आणि त्याचं अर्थाचं विवेचन, हे सगळं आपण घेणार आहोत, नाही का. पाठ तर आपोआप होईलच समजा सवयीने, पण मुख्य म्हणजे उच्चार आणि अर्थ हे नीट समजून घेणार आहोत आपण. आणि मला माहिती आहे की यात बरेच जण आलेले आहेत. बऱ्याच जणांचं याच्यात पाठ पण असेल, उच्चार पण शिकलेले असतीलच हे, पण तरी काही जण असे पण आहेत की ते खास उच्चार शिकायला चाललेले आहेत, म्हणजे त्यांना शिकण्यापासून सगळं करायचं आहे. तर आपण थोडं त्यांना कदाचित हे कंटाळवाणं होईल सुरुवातीचा उच्चार शिकवण्याचा भाग. तर बघूया आपण कसं काय चालू आहे ते. अं, दुसरं, मी सगळ्यांना उच्चारणाच्या दृष्टीने दोन गीता परिवारचे दोन PDF पाठवले आहेत. तर ते जवळपास म्हणजे 95-96% त्यातले ज्या उच्चारणाच्या सूचना आहेत त्या योग्य आहेत, बरोबर आहेत. काही ठिकाणी मात्र थोडासा माझा आणि त्याचा मतभेद आहे, तर तो मी सांगेल तुम्हाला कसं ते. हं? तर आजचा पहिला दिवस आहे, तर आपण असं करूया की कृष्णाची जगद्गुरु या नात्याने आपण प्रार्थना करूया, बरोबर. म्हणजे गुरुची पण आणि कृष्णाची पण, दोघांची प्रार्थना केल्यासारखं होईल. आणि मग आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. नंतर 15वा अध्याय घेऊया आणि नंतर 12व्या अध्यायाच्या 2-2, 3-3 श्लोकांचा आपण अर्थ बघूया. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थ शिकवताना कोणालाही काही प्रश्न, आपण जसं नेहमीप्रमाणे आतापर्यंत जसं आपण 7 अध्यायांची गीता बघितलेली आहे, तसं कोणालाही काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील ते विचारू शकता मध्ये. हं? याच्यात कोणाला काही सुचवायचंय का, अजून शंका सुचवायचंय का? अजून आपण नाही ना, ठीक आहे. कारण बरेच जण नवीन पण आहेत, त्या नेहमीच्या वर्गातले नाही आहेत, पण ठीक आहे, त्यांचे स्वागत होते. श्री गुरु गणेशाय नमः. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता आपण कृष्णरूपी म्हणजे कृष्ण भगवान, की जे जगाचे गुरु पण आहेत, जगद्गुरु, त्यांना आपण वंदन केलेलं आहे. आणि आपण आता पाठाला, आधी 12व्या अध्यायाच्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. सर तुम्ही प्रेझेंट अं, नाही केलंय का? हा, प्रेझेंट करतोय आता, बरोबर, प्रेझेंट करतोय मी. हा. हम्म. एक मिनिट बस. प्रेझेंट पण करतोय. एक मिनिट. मला ना 15वा अध्यायच दिसतोय, म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय.
एक मिनिट just. बरेच होते. आता कुठलं दिसतंय तुम्हाला? 15वा दिसतोय की 12वा दिसतोय? हा, 12वा दिसतोय ना आता? हा 12 दिवस. हो. हा, ठीक आहे. सुरू करूया आपण. आज फक्त तुम्ही ना, आज सगळ्यांनी फक्त ऐकायचंय. हा, आणि म्हणजे मी जसं म्हणतो तसं. आणि उद्यापासून आपण प्रत्यक्ष सांगणं आणि तुम्ही म्हणणं असा प्रकार आपण उद्यापासून सुरू करूया. हं? आणि हे जे इथं नियम दिलेले आहेत खाली प्रत्येक ओळीच्या, ते नियम तुम्ही सध्या बघा आणि समजून घ्या. आणि जसं मी सांगितलं की उच्चारणातही थोडेसे काही काही फरक आहेत, पण ते सध्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा काय फरक आहेत ते. मग हा, तर हा, हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्यायः. हम्म. अथ द्वादशोऽध्याय म्हणजे आता द्वादशोऽध्याय 12वा अध्याय सुरू झाला. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकर्तरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रिता सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्ति तदनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः.
यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः। ओम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु। हा झाला आपला 12वा अध्याय. आता 15वा अध्याय म्हणूया आपण. तुमचा शेअर करतोय 15वा अध्यायाचा. 15वा दिसतोय सर. दिसतोय का? ओके. हा तेच हो. मला कळत नव्हतं. हा ठीक आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थम् प्रव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययम् तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः
उत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। ठीक आहे, तर आपण असे 2 अध्याय आता 12वा आणि 15वा याचं फक्त आपण पाठांतर बघितलेलं आहे. याच्याविषयी काही विचारायचं आहे का? त्या 2 रेघावरती दिसतात त्या काय सांगतात? हा आता मी परत काढतो. ते दिसतंय तुम्हाला? हो. हा, तर काय आहे, इथं जेव्हा 2 रेघा आहेत ना, त्याचं ते नोटेशन आहे. त्याचा अर्थ असा की पुढचा शब्द जो आहे ते जोडाक्षर आहे आणि जोडाक्षरांचा उच्चार कसा करायचा, तर त्याचे नियम आहेत. तर तो वैश्य असं म्हणजे अहम वैश्वा असं हलकं नाही म्हणायचं. वैश्वानरो भूत्वा, आता भूला पुढचा जो त आहे ना तो भूत असा म्हणायचा. भूत असं, वा असं, अहम वैश्वा असं म्हणायचं. म्हणून ते त्या पुढच्या श वर आघात देण्यासाठी ते नोटेशन 2 अक्षरांचं, 2 उभ्या ओळींचं. समजलं? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, तिथे स वर पण पाहिजे खरं. सन्निविष्टो, जिथं जिथं जोडाक्षर असेल त्याच्या आधीच्या अक्षरांनी ते समोरच्या अर्ध्या अक्षरावर आघात करायचा आहे. विष्टो चतुर्विधम देहमाश्रितः असं. पचाम्यन्यम म्हणजे पचाम्यन्यम असं नाही म्हणायचं. पचाम्यन्यम असं नाही, पचाम्यन्यम असं.
हा, समजलं? हम्म. तर हा एक सर विचारायचं ते होतं. फ लिहिलेलं आहे ते हा प्राणापान समायुक्त ते ब्रॅकेटमध्ये हा फ लिहिलाय तो हा प्राण तेच ते विचारायचं बरोबर. होतं ब्रॅकेट हा मध्ये लिहिलेलं तर ते त्याचं काय? त्याचं त्याचा उच्चार असा आहे की जेव्हा विसर्ग येतो ना वाक्यामध्ये, हं. तेव्हा आता कसं आहे, आपण मूळ म्हणताना कोणी कोणी कसं म्हणतील, प्राणापान समायुक्त युक्त पचाम्यन्नम चतुर्विधम असं म्हणू शकतात. पण या विसर्ग संधी नावाचा एक प्रकार आहे ना, आणि त्याला जिव्हामुलीय आणि उपध्वमानीय असे दोन प्रकार आहेत. तर इथं जेव्हा विसर्गाच्या समोर जेव्हा प फ ब असं येतं ना, प आणि फ, तेव्हा त्याचा फ म्हणायचा, समायुक्त. म्हणजे तो फ पूर्ण नाही म्हणायचा आहे, समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. युक्त ह पण नाही म्हणायचं, युक्त असं पण नाही म्हणायचं. प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम, तो म्हणजे विसर्गाचा फ अर्धा फ करायचा असं. आणि वरचं अहमचं कसं म्हणायचं? हा, ते आता कसं आहे, अनुस्वार जेव्हा समोर शब्द येतो काही व, जसं प्राणी नाम देह, तर नामच्या पुढं द येतो, तर त्याच्या तर तथ द द नच असल्यामुळे न. पण हे मी तुम्हाला ना उच्चाराचे नियम उद्या सांगायचं ठरवलंय. आज नुसतं बरं बरं. तुम्हाला, हा म्हणजे हे ऐकायचं. पूर्ण याचं एक म्हणजे समजून घ्या फक्त कसं योग्य पद्धतीने हो कसं हो. म्हणायचं. पण हे सगळे, आणि मुद्दाम मी हे निवडलं गीता परिवाराचं, कारण याच्यात बहुतेक सगळे नियम दिलेले आहेत. आता यात फक्त मी एक पाठभेद सांगतो, कसं म्हणण्याच्या दोन पद्धती आहेत ते मात्र मी सांगतो. ज्यांनी आपले संस्कृतचे वर्ग केलेले आहेत त्यांना माहिती आहेत, पण जे नवीन आहेत त्यांना माहिती नसतील म्हणून सांगतो. की आता पुढचा एखादा श्लोक घेऊया आपण. सर या हा, पीडीएफच्या शेवटच्या पानावर पण दिलेलं आहे काहीतरी हो हो उच्चारण. बरोबर आहे, ते पण दिलेले आहेत ते. हा, पण ते सांगतो मी. हा, चालेल, ते घेतो. आता ही उच्चारण नियमावली आहे की ह्रस्व स्वर, ठीक आहे, आताच मी घेऊच आहे आपण ते उच्चारणाचे नियम काय ते. हा, ह्रस्व स्वर, तर ह्रस्व माहिती आहे आपल्याला, अ इ उ उ उ ऋ. दीर्घ स्वर आ इ उ ऋ ए ऐ ओ औ. आता हे मी म्हणताना आपल्या लक्षात आलं असेल की ह्रस्व स्वर म्हणताना अर्धा वेळ लागतो, ज्याला एक मात्रा म्हणतात. दीर्घ स्वर म्हणताना आ इ उ ऋ ए ऐ असं दोन मात्रा लागतात, डबल वेळ लागतो, बरोबर. हा, नंतर हे झालं, त्यामुळे असंच म्हणजे जेव्हा ह्रस्व स्वर येतो तेव्हा एक मात्रा द्यायची आहे म्हणताना सुद्धा, आणि दीर्घ स्वर येतो तेव्हा त्याला वेळ पण डबल घ्यायचा, हे लक्षात घ्यायचं. एक, आता क ख ग घ ङ हे जे वर्ण आहेत ते आपण क ख ग घ ङ कंठातनं त्याचा उच्चार करतो, बरोबर. च छ ज झ ञ इथं जीभ आपल्या टाळूला चिकटते बघा तुम्ही, च छ ज झ ञ. पुढचा जो मूर्धा ट ठ ड ढ ट वर्ग जो आहे तो ट ठ ड ढ ण, तो मूर्धेला म्हणजे अजून वरती चिकटतो. ट ठ च छ ज झ ञ वरती, आणि ट दाताच्या जस वरती, मूर्धा ज्याला आपण म्हणतो, ट ठ ड ढ ण असं. नंतर त थ द ध न तिथे दातांची मदत लागते, जीभ आपली दातांना आघात देते, त थ द ध न. नंतर प फ ब भ म प वर्ग जो आहे त्याला ओठांची मदत, ओठ मिटतात, बरोबर. प फ ब भ म. हा, तर अशा रीतीने हे आपल्या देवनागरी किंवा वर्णमालेमध्ये ते वर्णांचे वर्ग आहेत, त्यांचा आघात, जिभेचा आघात कुठे होतो त्यानुसार कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंतव्य आणि ओष्ठ्य असं. याच्यानंतर अंतस्थ, जे य र ल व, इथं आपण श्वास आत घेतो, य र ल व असं. नंतर उष्म, उष्म म्हणजे काय की ज्याचं ऊर्जा जी असते ते म्हणायला खूप जास्त लागते, श श श स ह. बघा जास्त कष्ट पडतात आपल्याला, नाही का, प्रयत्न जास्त लागतात.
नंतर आता अनुस्वार आपल्याला माहिती आहे, संशय, अहिंसा, एवम असं. विसर्ग म्हणजे पुरुष, दुःख दुःख, मैत्र असं. हा, नंतर हे जोडाक्षर आहे. आता अनुस्वाराचे नियम जे मी तुम्हाला विसर्गाचे नियम जे सांगितले होते, तर विसर्ग जेव्हा येतो तेव्हा तो कधी कधी ह, ख, फ, श, ष, स, र असं ते विसर्ग संधी होते. म्हणजे क च्या आधी जर विसर्ग आलं दुःख, तर ते डबल ख होतं. हा, हा, तसं. नंतर मग फ, प च्या आधी जर विसर्ग आला तर मग फ होतं. आता आपण तेव्हा बघितलं होतं तसं. ते जसजसं येईल ना तसं मी शिकवेन तुम्हाला. हम्म. नंतर मी तुम्हाला आघाताचा नियम सांगितला होता, की जोडाक्षराच्या आधीचं जे अक्षर असतं त्यांनी समोरच्या जोडाक्षरावरती आघात द्यायचा आहे. कृष्ण तर असं म्हणायचं. कृष्ण, कृष्ण असं हलकं नाही म्हणायचं, कृष्ण. आणि इथं ते आपल्याला माहिती लक्षात ठेवावं, डोक्याने म्हणजे वाचता लक्षात यावं म्हणून ते दोन ओळी उभ्या केलेल्या आहेत. समजलं? आता अनुस्वाराचं जसं क ख ग घ याच्या आधी जर अनुस्वार आला तर अंक, पंक, हा, अंग, हा, पंघ असं म्हणजे न येतो. आपला अनुस्वाराचा उच्चार न येतो. हा, छ छ ज झ याच्या आधी जर अनुस्वार असेल तर पंचा, हा, वगैरे असे उच्चार येतात. पंची, पंचा, हा, पंजा असं ञ येतं. बरोबर. नंतर ट ट ठ ड ढ च्या आधी जर अनुस्वार असेल तर कंठ, हा, नंतर घंटा वगैरे असं न येतो. बरोबर. नंतर त थ द ध न च्या आधी जर त थ द ध च्या आधी जर न असेल तर संन्यास, हा, संत, पंत, हा, हा, पंथ असं अनुस्वाराचा उच्चार न येतो. बरोबर. तर असे सगळे नियम आहेत. तर जसजसे ते येत जातील ना तसतसे मी तुम्हाला हे शिकवत जाईल. पण साधारण नियम आता आपण हे बघितले. समजलं? हो सर. हो सर. हा, तर हे आपण संस्कृत म्हणजे उच्चारांचं जे नियम आहे ते आपण सध्या बघितले म्हणजे थोडक्यात. आता आपण आज जसं मी बघितलंय की साधारणपणे म्हणजे 40-42 श्लोक आहेत आपल्याला एकूण अर्थ समजून घेण्याचे दोन्ही अध्याय मिळून. तर रोज 2 किंवा 3 असा आपण श्लोकांचा अर्थ घेत जाऊ, की जेणेकरून आपल्या महिनाभरात सगळा अर्थ आपल्याला अर्थ आणि विवेचन हे पूर्ण समजेल आपल्याला. बरोबर. आता मी तुम्हाला अर्थाचं शेअर करतोय पुस्तक. दिसतंय का? हो दिसतंय ना? गुरुजी. हा, हो दिसतंय आता सर. दिसतंय. तर आता आपण 12व्या अध्यायाच्या अर्थाला आपण आधी सुरुवात करू. त्याचं कारण असं, आता एक दोन्ही अध्यायांची मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. 12वा अध्याय तसे एकूण श्रीमद भगवद्गीतेमध्ये 12 अध्याय आहेत. बरोबर. सॉरी, 12 नाही, 18 अध्याय आहेत. 18 अध्याय आहेत. आणि हा त्यातला 12वा अध्याय. हा, आणि जो आपण नंतर बघितला होता तो 15वा अध्याय. 12व्या अध्यायाला भक्तियोग असं म्हणतात, ज्याच्यात भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे विशेष करून. हा, आणि 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं म्हणतात. तर म्हणजे उत्तम पुरुष साक्षात परमेश्वर त्याचं वर्णन सांगितलंय. हा, म्हणून त्याला पुरुषोत्तम योग असं म्हणतात. तर 12वा अध्याय आधी का घ्यायचा आपण? कारण भक्ती हा सगळ्या उपासना मार्गाचा आणि अध्यात्म मार्गाचा पाया आहे. बरोबर. तर आधी भक्ती आपण समजून घेऊ आणि मग भक्तियुक्त अंतःकरणाने आपण पुरुषोत्तम योग समजू. म्हणून आपण आधी भक्तियोग घेणार आहोत. तर इथं याची पार्श्वभूमी अशी आहे 12व्या अध्यायाची, की 10 अध्याय झाले त्यात कर्मयोग,
ज्ञानयोग, कर्मयोग, अं, ध्यानयोग, अभ्यास वगैरे वगैरे सगळे सांगितले. आणि 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. हा, म्हणजे थोडक्यात काय, की तो पूर्ण त्याचं जे विशाल विश्वरूप आहे अशामध्ये तो व्यक्त झालेला आहे. आणि त्याला ते दाखवलेलं आहे की मी किती महान आहे, मी कसा सर्वव्यापी आहे असं. आणि मग अर्जुन मग ते बघून एकदम म्हणजे इतकं मग तो व्याकुळ पण झाला. आणि मग त्यांनी पुन्हा पूर्वरूपात येण्याची त्याला विनंती केली. कृष्ण पूर्वरूपात नेहमीच्या त्याच्या स्वरूपात आला. आणि मग अर्जुन त्याला प्रश्न करतोय की तू आधीच्या काही बऱ्याच अध्यायांमध्ये निर्गुण परमेश्वर, निर्गुण निराकार, हा, आणि त्याची उपासना सांगितली. आणि हे तुझं विश्वरूप आहे हे तसं म्हटलं तर सगुण आहे, सगुण साकार आहे. तर या दोन म्हणजे आता म्हणजे काही भक्त तुझे निर्गुण निराकार अव्यक्त अशी उपासना करतात आणि काही तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करतात, बरोबर. तर यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, असा त्याला प्रश्न पडला. आणि याचं उत्तर कृष्णाने एकदा इथून सुरू केलं तर जवळपास पुढचे 2 अध्याय, म्हणजे हा अध्याय 13वा अध्याय आणि 14व्या अध्यायाचे काही श्लोक, भरपूर एक मला वाटतं 70-80 श्लोक त्यांनी कृष्णाने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण आपल्याला सध्या 12व्या अध्यायात बघायचं आहे. तर ते आता बघूया आपण काय आहे. तर अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. तर याचा आपण अन्वय बघू. अन्वय म्हणजे काय, की हे जे पद्यामध्ये शब्द मागे पुढे झालेले असतात आणि कधी कधी संधी असते, तर ते वेगळे करून आणि योग्य क्रमाने आपण त्याचं हे करू. तर खाली बघा तुम्ही आता, ये तिसरा जो शब्द आहे ये म्हणजे जो, ये भक्ताः म्हणजे जे भक्त, एवं एवं म्हणजे काय, अशा प्रकारे, अशा रीतीने. हा, म्हणजे अशा रीतीने म्हणजे कुठल्या, जर 11व्या अध्यायात तुझं जे विश्वरूप दर्शन आहे सगुण रूप, हा, त्याची सतत युक्ता, हा, सतत म्हणजे निरंतर, कायम, नेहमी, हा, त्वाम म्हणजे हा म्हणजे तुझी म्हणजे आता सगुण परमेश्वराची. कारण इथं संदर्भ हा 11व्या अध्यायाचा आहे, बरोबर. आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन झालेलं असल्याने त्याचा संदर्भ आहे, म्हणजे तुझ्या सगुण रूपाची. हा, आणि जे, ये पुन्हा ये, अक्षरम. आता अक्षरम म्हणजे काय, क्षर म्हणजे ज्याचा ऱ्हास होतो, ज्याची क्षती होते, हा, त्याला म्हणतात अक्षर. म्हणजे तुझ्या अविनाशी, हा, असं जे तुझं स्वरूप आहे, की जे कधीच नाश पावत नाही. कारण तुझं जे सगुण रूप आहे ते आता मला दिसेल, नंतर दिसणार नाही. तू पण आता अवतार घेतलेला आहेस, नंतर तू दिसणार नाहीस वगैरे. म्हणजे ते नित्य नाहीये सगुण रूप. पण तुझं नित्य रूप काय आहे, तर ते अविनाशी सच्चिदानंद रूप, बरोबर. अशा अक्षर स्वरूपाची, अक्षर, नंतर तेच अव्यक्तम, ते तुझं रूप कसं आहे परत, अव्यक्तम. म्हणजे ज्याला आपण निर्गुण आणि निराकार, ते व्यक्त होत नाही. व्यक्त, वी आणि अंज धातूचं आहे, धातू साधित आहे. वी अधिक अंजचं अक्त आणि व्यक्त म्हणजे जे प्रकट होतं. आणि अव्यक्त म्हणजे जे प्रकट होतच नाही असं. हा, तर असं तुझं निर्गुण निराकार सच्चिदानंद जे स्वरूप आहे, हा, आणि जे नित्य आहे, अशा अपि, असे सुद्धा पर्युपासते. म्हणजे आता काही लोक तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात आणि काही तुझ्या पूर्ण निर्गुण निराकार परमेश्वराचं, सर्वव्यापी परमात्म्याचं चिंतन करतात. आता इथं पर्युपासते म्हटलेलं आहे.
आता पर्युपासते म्हणजे नुसता एक शब्द आहे उपासते. आसते म्हणजे म्हणजे जवळ जाणे संस्कृतमध्ये. आसते म्हणजे तुझ्या जवळ बसतात हं, असं, किंवा तुझ्या जवळ येतात. उपासना म्हणजे काय? जवळ जाणे, बरोबर. आणि पर्युपासते म्हणजे परी अधिक उपासते म्हणजे परितः उपासते. परी हा उपसर्ग लागतो. तर त्यांनी म्हणजे सर्व प्रकारे तुझी जी सगळ्या प्रकारची रूपं आहेत, कारण काय तुझं सगुण रूप काही एकच नाहीये. कधी तू 4 हातांचा असतोस, कधी वेगळ्या या मूर्तीमध्ये असतोस, कधी बाळकृष्ण होतोस. अशा म्हणजे वेगवेगळे रूप आहेत, बरोबर. तर त्या सगळ्या प्रकारची तुझी सगुण रूप आणि सगळ्या प्रकारची तुझं सतरूप, चैतन्यमय रूप, आनंदमय रूप, असं वेगवेगळ्या प्रकारचं जे तुझं रूप आहे, हा, अशा सगळ्या प्रकारांमध्ये पर्युपास असते. हा, म्हणजे मुख्य 2 प्रकार आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक उपप्रकार. अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तुझी उपासना करतात. उपासना करतात म्हणजे काय? तर तुझ्या तुझ्या जवळ येतात. हं. आपण जेव्हा उपासना करतो म्हणजे काय करतो? स्तोत्र म्हणतो, जप करतो, स्तुती करतो, आरती करतो, बरोबर. त्या सगळ्यांनी आपण परमेश्वराच्या पण अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला म्हणून त्याला म्हणतात आसन असं, म्हणजे जवळ जाणे, बरोबर. तर या सगळ्यांमध्ये अर्जुन विचारतायत की तेषाम म्हणजे त्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये म्हणजे कोण? हे दोन्ही प्रकारचे हं, जे उपासक आहेत, हं, त्यांच्यामध्ये हा योगवित्तमाह, योगवित, योगवित म्हणजे काय? योग जाणणारा. आणि तम म्हणजे तरोतम, तम म्हणजे सगळ्यात सुपरलेटिव्ह बेस्ट. हा, तसं आपण उत्तम म्हणजे सगळ्यात वरचा, नाही का. तसं योगवित्तम हा म्हणजे जे योगविद, आता दोघेही योग जाणणारे आहेत, पण त्यांच्यामध्ये उत्तम कोण आहे, श्रेष्ठ कोण? हा, तर योगवित्तमा के म्हणजे कोण कोण आहे. तर असा हा पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने कृष्णाला हा प्रश्न विचारला की तुम्हाला इतकी सगळी गीता म्हणजे 10 अध्याय 11 अध्याय सांगितले, हा, अशी उपासना तशी उपासना, निर्गुण उपासना, सगुण उपासना, तुझं हे रूप, तर याच्यामध्ये श्रेष्ठ कोण त्या उपासकांमध्ये, असा हा प्रश्न. याच्यावर काही विचारायचंय तुम्हाला कोणाला? नाही सर. नाही ना. हा, ठीक आहे. आता आता इथं परमेश्वर म्हणजे कृष्णाचं आता उत्तर सुरू होतं. हा, श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. तर याचा आधी संधी तोडलेलं लिहिलेलं आहे. मयी, मयी म्हणजे माझ्या. बरं, आता एक जस्ट सांगायचं आहे हा सगळ्यांना की हा आपला झूम कॉल आहे, याची टाइम लिमिट 40 मिनिटांची आहे. तर 40 मिनिटं झाली की हे आपोआप बंद होईल. तर आपलं म्हणजे असं तुम्ही दचकू नका की अरे बंद कसं झालं म्हणून. रोज आपलं 40 मिनिटांनी आपोआप बंद होणार आहे आणि याचं रेकॉर्डिंग युट्यूबवर असेल. त्यामुळे आपल्याला नंतरही ऐकता येईल आपल्याला, बरोबर. आता वेळ संपत आली आहे, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिली आहे, पण जेव्हा संपेल तेव्हा संपेल. तर मयी माझ्यात आवेश्य, आवेश म्हणजे ज्याला आपण आवेश म्हणतो ना, तर आवेश म्हणजे कसं होतो, अगदी आपण पूर्ण एकाग्र होतो, नाही का. आवेश्य मनो, मनो हे मनहच समोर ये आल्यामुळे मनो झालं त्याचं. ये म्हणजे जे जे भक्त, माम, माम म्हणजे मला, नित्ययुक्ता, नित्ययुक्ता म्हणजे सतत युक्त होऊन म्हणजे पूर्ण एकरूप होऊन, उपासते माझी उपासना करतात, उपासतात. हा, असे असे म्हणजे असे जे काही भक्त की जे माझ्यामध्ये पूर्ण एकाग्र होऊन मनःपूर्वक मनाने एकत्र